तीन. प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महाराज, आदिवासींच्या विकासासाठी आणि आदिवासींच्या मुलांच्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी घटनेमध्येच सरकार कोणाचंही असो त्याला आर्थिक तरतूद करणं हे सरकारला ते जरूरत आहे. आणि अध्यक्ष हे सगळं असताना आदिवासींच्या मुलांसाठी पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये गुहीर तालुका वाडा जिल्हा पालघर या दुर्गम भागात ही आपली शासकीय आश्रमशाळा अध्यक्ष महाराज तिथं आहे. अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तरातच त्यांनी ते सगळं त्या ठिकाणी पाप झालं हे मान्य केलेलं आहे. कारण की आता आपण पाहतो का अलीकडच्या काळामध्ये कॉन्ट्रॅक्टिंगची म्हणजे ठेकेदारांची रिंग तयार होते, अभाव त्या ठिकाणी दिला जाते आणि मग त्याला सब कॉन्ट्रॅक्ट दिला जातो खालच्या माणसाला, त्याच्याकडून कमिशन वेगळं घेतलं जातं. हा खत्री नावाचा जो ठेकेदार आहे यांनी तेच पाप केलं. ते सब कॉन्ट्रॅक्टर त्याला दिलं, त्यांनी काम केलं नाही. मग आदिवासींच्या मुलांना 2013 मध्ये हे वसतिगृह बांधण्यासाठी आपण पैसे दिलेत आणि बांधकाम किती वर्षांत झालं? 2024 मध्ये झालं. किती वर्ष लागलेत? आणि तेही निकृष्ट दर्जाचं. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज एक भ्रष्टाचाराचं एक मोठं सापळं तयार झालेलं आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आदिवासींच्या मुलांच्या जीवनाशी खेळणारं, त्यांच्या शिक्षणाशी खेळणारी व्यवस्था निर्माण झालेली आहे. ह्या ठेकेदारावर नुसता दंड करून नाहीच, याच्यावर आपल्याला आता पुढच्या काळात अशा काही क्लॉज आपल्याला टाकावं लागेल की अशांना कारावासाची सजा त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीचं हे केलं. नुसतं दंडाने होणार नाही. 16 लाख रुपये भरले तर त्यांनी त्या कमिशनामध्येच घेऊन टाकलं. ते रिंग केली असेल, त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट दिला असेल, त्या सब कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांनी ते पैसे वसूल केले, त्याचं नुकसान नाही झालं. आणि त्याला पुन्हा अजून 2 कामं दिलीत आपण. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं अध्यक्ष महाराज, या आदिवासीच्या मुलांच्या शिक्षणा आणि त्याच्या जीवनाशी खेळणारी जी व्यवस्था आज निर्माण झालेली आहे त्याला ज्या पद्धतीनं 2013 पासून तर 2024 22 ऑक्टोबर 2024 मध्ये काम पूर्ण झालं. 2013चं काम म्हणजे अध्यक्ष महाराज किती भयानक प्रश्न असेल. एकीकडे कुपोषणाचा प्रॉब्लेम सुरू झाला, एकीकडे त्या आदिवासींच्या मुलांचे वेगळे प्रश्न आहेत. त्या भागात दळणवळणाच्या व्यवस्था नाही. आपण मुंबई जवळच्या असलेल्या ठाण्यामधून गरोदर महिलांना कसं ते याच्यात आणतात ते आपण चित्र पाहतो. ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून मंत्री महोदय, आपण जे उत्तर दिलेलं आहे तुम्ही मान्य केलेलं आहे, पण याच्यात कठोर से कठोर काय कारवाई करणार आणि काय पॉलिसी आपण भविष्यात यासारख्या व्यवस्थेसाठी निर्माण करणार ते या ठिकाणी आम्हाला स्पष्टीकरण द्यावं. अध्यक्ष महोदय, आपल्या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय नानाभाऊंनी प्रश्न अतिशय महत्त्वाचा विचारलेला आहे. 2010ला ही प्रशासकीय मान्यता दिली आणि 2013ला यांना वर्क ऑर्डर दिली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये नानाभाऊ आपल्या PWD स्टेट डिपार्टमेंटच्या माध्यमातून ही बांधकामं होत होती. आणि महाराष्ट्रामध्ये अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी आश्रमशाळा असल्यामुळे प्रेम आहे आणि अतिशय दुर्गम भागामध्ये शासकीय आश्रमशाळा असल्यामुळे, वसतिगृह असल्यामुळे ते प्रशासनासाठी फार म्हणजे अडचणी येत होत्या. त्यामुळे आदिवासी विभागाच्या माध्यमातून 2016ला स्वतंत्र आदिवासी विभाग निर्माण झाला. त्यामुळे अनेक जे PWDच्या माध्यमातून कामं थांबले होते, राहिले होते. परंतु 2016पासून तर आतापर्यंत आमच्या 500 शासकीय आश्रमशाळा आहेत, त्याच्यापैकी आम्ही 80% कामं पूर्ण झालेलं आहे. परंतु आपण बोलल्याप्रमाणे की ह्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे, कॉन्ट्रॅक्टरला सर आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलं नाही. मग आमचं स्वतंत्र डिपार्टमेंट आमचं निर्माण झालं असल्यामुळे आम्ही याचं रजिस्ट्रेशन करून घेतलं नाही. आणि काय PWD डिपार्टमेंट करत असल्यामुळे स्टेट आम्ही त्यांच्याकडे शिफारस करतो की यांना ब्लॅकलिस्टमध्ये करावं आणि त्यामुळे या व्यतिरिक्त आम्ही करू शकत नाही. आमचं डिपार्टमेंट जे सेल जे आमचं निर्माण झालेलं आहे, आमचं सेल त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये करू शकत नाही. परंतु सभागृहाला एक विनंती करतो की PWD डिपार्टमेंटला आम्ही या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टमध्ये करण्यात यावं. आणि आपण दुसरा प्रश्न विचारला, यावर्षी जे शासकीय आश्रमशाळे वसतिगृह
आणि मुलांचे वसतिगृह याच्यासाठी आम्ही बजेट ठेवलेलं आहे आणि 100% 2 वर्षाच्या आत सर्व शासकीय वसतिगृहाचे मुलींच्या वसतिगृहाची राहण्याची व्यवस्था 100% पूर्ण करेल असा प्रकारचा मिशन. बोला. पहिले ते सागर साहेब उभे झालेत म्हणून मी काही त्याला बोललो नाही. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की सरकार म्हटलं की मंत्री, कारण की महाराज राजा तुम्ही नेहमी सांगता आमची सामूहिक जबाबदारी आहे. माननीय आदिवासी मंत्री महोदयांनी सांगितलं की बांधकाम विभागाचं काम आहे. आता बांधकाम विभाग असेल की आदिवासी विभाग असेल, मंत्रालयात आपण सगळे बसतो आणि हे सगळे प्रश्न आपल्याला काही महिनाभराच्या पहिले येतात. हे पहिले आल्यानंतर त्या संबंधित सचिवांनी या सगळ्याचं कॉर्डिनेशन करून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खालच्या लेवलवर जे पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरला मदत केली, त्याला पुन्हा अजून 2 कॉन्ट्रॅक्ट दिले. तो ब्लॅकलिस्टेड झाला नाही. आदिवासींच्या मुलाच्या जीवनाशी खेळणाऱ्या व्यवस्थेला आपण कशाला पोचताय? सामूहिक जबाबदारी आहे ना आपली. तुम्ही एकदम उईके साहेब तुम्ही एकदम कमजोर होता, तसं नाही आहे. आदिवासींनी चांगलं मजबूत राहिलं पाहिजे, अंगावर गेलं पाहिजे. तुम्ही एकदम, त्यांनी सामूहिक जबाबदारी आहे. त्यांनी सचिवांनी एकदा प्रश्न आल्यानंतर त्याच्यावरची मीटिंग करायला पाहिजे होती, मंत्र्यांशी तुम्ही बसला पाहिजे होतं आणि मग उत्तराला यायचं होतं. त्या बांधकाम विभागाशी आमचा संबंध नाही असं नाही म्हणताय. ते महाराज नेहमी सांगतात आम्हाला सामूहिक जबाबदारी, आणि मुख्यमंत्री सांगतात की मंत्र्याला अधिकारच नाही, असं रेकॉर्डला सांगितलेलं आहे. असं सांगितलं बाबा म्हणून ऐकतो मी एक सामूहिक जबाबदारी आहे आणि या सामूहिक जबाबदारीवर आपण असं नाही होणार. हे आदिवासींच्या मुलाच्या जीवनाशी खेळणारी व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेला जमीनदोस्त करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि म्हणून तुम्ही वेगळा विभाग केला तरी तिथं तेच आहेत, टेक्निकल लोक तेच राहणार आहेत तुमच्याकडे, PWDचेच राहणार आहे. हे व्यवस्था संपवायसाठी तुम्ही काय धोरणात्मक निर्णय घेणार ते आम्हाला सांगा. अध्यक्ष महोदय, आदिवासी विभागामध्ये त्याला कधीही त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं जाणार नाही, परंतु आम्हाला त्यांचं लायसन ब्लॉकलिस्टमध्ये आणण्यासाठी आम्हाला अधिकार नसल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचे कुठलेही प्रश्न जर निर्माण झाले, अध्यक्ष महोदय, यानंतर कुठलेही प्रश्न निर्माण झाले तर निश्चितच दोन्ही सचिव मिळून त्यांचं संगनमत करून आम्ही निर्णय घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये 100% त्यांना विश्वासात घेऊन आम्ही धोरणात्मक निर्णय घेण्याचे प्रयत्न करू.